सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तसेच सर्वांना सर्वप्रथम नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही नवरात्रामध्ये झोपलेली असते, पण त्याच्या पाठीमागची कथा आपल्याला कुणालाच माहीत नाही. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती कथा जाणून घेऊयात. बुऱ्हाणपूरमध्ये जानकोजी नावाचा देवीचा कट्टर भक्त राहत होता. त्याला त्याच्या पोटी मूलबाळ नव्हते, त्यामुळे तो आणि त्याची पत्नी दुःखी होते. तेव्हा तुळजाभवानी अंबाबाईने लहान मुलीचं रूप घेऊन त्याच्या अंगणात आली होती. जानकोजीने त्या लहान मुलीला तू कोण आहेस हे विचारले, पण देवी काहीच बोलली नाही. शिवाय जानकोजीने गावात जाऊन ही चौकशी केली की ही लहान कुणाची मुलगी आहे, पण कुणालाच काही माहिती नव्हतं की ती कोण. शेवटी देवीचा प्रसाद म्हणून त्यांनी तिचा सांभाळ करायचे ठरवले. देवी 12 वर्ष त्यांच्यासोबत राहिली. जानकोजीचा तेलाच्या घाण्याचा व्यवसाय होता, तर देवी स्वतः तेलाचा घाणा हाकीत होती. जानकोजी म्हणजे तिच्या वडिलांना मदत करायची. देवीच्या कृपेमुळे जानकोजीचे सर्व वाईट दिवस निघून गेले. देवी वयात आली तेव्हा तिथल्या निजाम राजाची देवीवर वाईट नजर पडली व तिला पकडून आणा असा आदेश त्याने सैन्यांना केला. पण देवीचा अंगारा पाहून कुणालाही देवीला स्पर्श करायची हिंमत झाली नाही. तेव्हा तो निजाम स्वतः देवीसमोर आला होता. तेव्हा देवी भयंकर चिडली आणि तिने त्याला शाप दिला की तुझ्या राजाचा, तुझ्या कुळाचा नाश होईल आणि तो माझ्याच भक्ताच्या हातून होईल. असं बोलून देवी लुप्त झाली. हा घडलेला प्रकार जानकोजीच्या कानावर गेला आणि त्याला दैवी चमत्कार झाला. इतक्या दिवस देवी माझ्या घरी मुलीच्या रूपात नांदत होती. तिच्या आठवणीने तो व्याकुळ आणि खूप दुःखी झाला. काही केल्या त्याला ह्या दुःखातून सावरता येत नव्हते. शेवटी कंटाळून त्याने देवीला सांगितले की तू परत आली नाहीस तर मी जिवंत राहणार नाही. असं बोलून त्याने जवळ असलेल्या विहिरीत उडी मारायला गेला. तेवढ्यात देवी पुन्हा प्रकट झाली आणि त्याची समजूत घालू लागली. शिवाय देवी म्हणाली सुद्धा, तुझ्या भक्तीची, प्रेमाची, सेवेची मी ऋणी आहे, पण तू असं काही करून मला पापाचा धनी करू नकोस. मी तुझ्यासोबत प्रत्यक्ष स्वरूपात नसले तरीही मी कायम शक्तिरूपात तुझ्यासोबतच आहे. तेव्हा देवीने प्रसन्न होऊन तुला काय हवे आहे हे विचारले. तेव्हा जानकोजी म्हणाला, मला सर्व काही तूच दिले आहे, आता काहीही नको, फक्त तुझी सेवा शेवटपर्यंत करता यावी. तेव्हा देवीने त्याला सांगितले की आता नवरात्री येत आहे, तर नवरात्रीच्या आधी मी घोर निद्रेत जाते. तेव्हा तू तुझ्या हातून माझ्यासाठी पलंग तयार करून तुळजापूरला घेऊन ये. त्याच पलंगावर मी कायम निद्रा करेन. आणि आशीर्वाद देऊन देवी पुन्हा लुप्त झाली. म्हणून आजही त्या गावातून देवीला पलंग तुळजापूरला पाठवला जातो. शिवाय देवीला तिथलाच तेलाचा दिवा सुद्धा लावला जातो. धन्यवाद.